हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी एकदम पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी क्रिस्पी बीटाचे कटलेट बनवणार आहे. एकदम झटपट असा होणारा हा पदार्थ आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता बीटरूट कटलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बीट, गाजर आणि बटाटा. हे स्वच्छ धुवून साल काढून ह्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर मी हिरवी मिरची, आलं, लसूण उकळीमध्ये ठेचून घेतलं आहे आणि आपल्याला लिंबूसुद्धा लागणार आहे. गाजर, बीट आणि बटाटा मी मीडियम साईजचेच घेतले आहेत. हे तिन्हीही मध्यम आकाराचेच घेतले आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत मसाले. इथे मी हळद, धना पावडर, हिंग, जिरा पावडर, मीठ आणि चाट मसाला घेतला आहे. आपल्याला रवासुद्धा लागणार आहे, पण रवा लास्टला लागणार आहे. आता आपण गाजर, बीट आणि बटाटा उकडून घ्यायचा आहे. त्यासाठी कुकरमध्ये अगोदर पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये एका बाउलमध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे ठेवून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. आता आपल्याला यासाठी पोहेसुद्धा लागणार आहेत. इथे मी 5 ते 6 चमचे पोहे घेतले आहे. ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पोहे मी बारीक करून घेतले आहेत. आता बघू शकता आपल्या भाज्यासुद्धा मस्त शिजलेल्या आहेत. आता ह्या स्मॅशरनी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या आणि आपण जे पोहे वाटून घेतले होते ते यामध्ये मिक्स करायचे आहेत. त्यामुळे काय होईल, आपण जे कटलेट बनवणार आहे त्याला बाइंडिंग व्यवस्थित आणि छान प्रकारे येईल. आता यामध्ये आपण मसाले घालूया. आपण जे हिरवी मिरची, लसूण आणि आलं ठेचून घेतलं होतं ते यामध्ये चवीनुसार टाकायचं आहे आणि आपण घेतलेले सर्व मसालेसुद्धा यामध्ये घालायचे आहेत. हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे. त्यामुळे आपले कटलेट एकदम चटपटीत असे बनतात. हे कटलेट आहे ना, बनवायला तर खूप सोपे आहेत आणि एकदम पटकन बनतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत. हे कटलेट आहेत ना, तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा घरी कोण पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही नाश्ता म्हणून हे बनवू शकता. खूप पटकन बनतात आणि एकदम सोपे आहेत. फक्त गाजर आणि बीट असेल आणि बाकी मसाले आणि पोहे, रवा आपल्याकडे तर असतंच. आता इथे बघू शकता मी सर्व कटलेट बनवून घेतले आहेत. आता तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. इथे मी हार्ट शेपमध्ये सुद्धा बनवलं आहे आणि राऊंड शेप्समध्ये सुद्धा बनवलं आहे. तर जास्त पातळ नाही बनवायचे, मीडियम साईजचेच कटलेट बनवायचे. आता आपले कटलेट खूप छान बनलेत. आता त्याला इथे मी जाड रवा घेतला आहे. जाड रवा लावून दोन्ही साईडनी रवा व्यवस्थित लावायचा आहे आणि पॅनमध्ये मी 1 चमचा तेल टाकलं आहे आणि त्यावरती हे कटलेट छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे कटलेट मीडियम टू हाय हीटवरती छान दोन्ही साईडनी खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय गॅसवरती फ्राय केल्यामुळे हे आपले कटलेट आहेत ना, एकदम क्रिस्पी आणि आतूनसुद्धा छान फ्राय होतात. तर इथे बघू शकता आपले कटलेट दोन्ही साईडनी छान असे फ्राय झाले आहेत, एकदम क्रिस्पी झाले आहेत. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बनवायला तर सोपी आहेच, पण खायलासुद्धा खूप टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे कटलेट तुम्ही ग्रीन चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. सॉसबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागतात. त्यामुळे तुम्ही हे कटलेट सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता. आपल्या चॅनलला व्ह्यूज तर येत आहेत, पण सबस्क्रायबर वाढत नाहीत. तर प्लीज आपला व्हिडिओ फक्त बघू नका, सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या छान छान रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.